ऐकून घेतल्या, त्या मार्गी लावल्या. ज्या शक्य आहेत या ठिकाणी ऑन द स्पॉट मार्गी लावायच्या मॅडमने ऑन द स्पॉट डिसिजन दिलेले आहेत. तहसीलदार साहेबांनी, बीडीओ साहेबांनी, सगळ्यांनी ऑन द स्पॉट बऱ्याचशा गोष्टीचं मार्गी लावलंय. जे प्रश्न ऑन द स्पॉट मार्गी लावू शकत नाहीत त्याचं मार्गदर्शन केलंय. जसं साहेबांनी सांगितलं काही प्रकरणामध्ये की ह्या कलमाखाली तुम्ही अर्ज करा. हे मार्गदर्शन मिळणं ही खूप महत्वाचं आहे. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला योग्य पद्धत काय किंवा कुठं नेमका अर्ज केला पाहिजे, कुठल्या कलमाखाली केला पाहिजे याची माहिती नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे मी साहेब आपलं खूप खूप सगळ्यांचं धन्यवाद मानतो, खूप खूप आभार मानतो. आणि आपण सर्व माजी सैनिक या ठिकाणी आलात, आपले विषय मांडले. फक्त माझी एकच विनंती आपल्याला की परत एकदा सांगतो की जेव्हा या बैठकीला येत आहे तेव्हा शांत मनानं एक अर्जाच्या 3 कॉप्या बनवा. ठीक आहे. एक बनवा, त्याच्या 3 फोटो कॉप्या घ्या, हरकत नाही. पण आजच्या डेटचा अर्ज ह्या बैठकीसाठी पाहिजे. म्हणजे त्या बैठकीमध्ये साहेब जे अध्यक्ष असतात, अध्यक्षांचा आम्ही रिमार्क देतो, त्या विभागाला पाठवतो आणि मग त्याच्यावर आपल्याला फॉलोअप घेता येतो. दुसरं, गेल्या 3 दिवसात सातारा जिल्ह्यात परत ती गोष्ट सांगतो 3 कॅज्युअलिटी झाल्या. मित्रांनो, ही खूप दुःखाची गोष्ट आहे. असं होऊ नये. कारण की देशाने ट्रेन केलेले माजी सैनिक आहेत जे की युद्धाच्या वेळेस ते कामी आले पाहिजेत. तर असं आपण हेल्मेट नाही घातलं म्हणून एक जवान चालला होता साताऱ्यामध्ये, त्याची मंडळी डिलिव्हरी व्हायची होती, त्याची मुकलीनं वडील सुद्धा नाही पाहिले, तर त्याला हेल्मेट असते त्या दिवशी तर तो वाचला असता. डोक्याला मार लागून तो जवान गेला. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर वीरगतीला सुदानमध्ये नाईक विकास गावडे ते वीरगतीला प्राप्त झाले. आणि आज अजून एक माहिती आली की भोसे गावामधले हवालदार विकास माने, तर ते काल बीपीटीसाठी 32 वर्ष वय बीपीटी पळून आले आणि हार्ट अटॅक आला. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात नाहीत. पण मला खूप दुःख वाटतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये 3 कॅज्युअलिटी झाल्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. पण आपल्या सगळ्यांना विनंती की मित्रांनो, तुम्ही स्वतःही, तुमचे परिवारही, मुलं बाळही आणि जे माजी सैनिक इतर नाहीत त्या सगळ्यांना सांगा की जेव्हा जेव्हा तुम्ही 2 व्हीलर वापरताय प्लीज हेल्मेट घाला. जी फौजनं तुम्हाला इतकी ट्रेनिंग दिली, इतकं शिक्षण दिलंय ते बाहेर येऊन विसरू नका. 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावा आणि बाकी वेळेसही कमी स्पीडमध्ये जा. कारण की तुम्ही खूप चांगले ड्रायव्हर असू शकता पण समोरच्या चुकीलाही तुम्ही काहीतरी स्कोप द्या. समोरचा असेल असं सांगता येत नाही. म्हणून कमी स्पीडनं जा, लवकर निघा, सुरक्षित पोहोचा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्हाला परत एकदा मी गॅरंटी देतो की माजी सैनिक कल्याण विभाग हमेशा हे सगळं प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्याही खूप योजना आहेत. ठीक आहे. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी होतो, आहेत आणि राहू. तुमच्या मुलींसाठी जे लग्नासाठी 50,000 रुपये मदत होती ती आता 1 लाख रुपये केली आहे माननीय रक्षामंत्री साहेबांनी. तुम्हाला जे ज्यांना पेन्शन आहे त्यांचं चांगलं आहे, त्यांना सुनबाई बायको भाकरी देते घरी. पण ज्यांना नाही त्याचं काय, तर त्यांना जो चरितार्थ भत्ता पेन्युरी ग्रँड तो 4,000 रुपये दर महिन्याला होता 65 वर्षाच्या वयाच्या वर त्यांनाही आणि त्यांच्या पत्नीलाही त्यांच्या मृत्यूनंतर. तर तो 8,000 रुपये गेला, डबल केला. ठीक आहे. तुमच्या मुलीच्या लग्नाची अमाऊंट डबल केली आहे, शिष्यवृत्तीची अमाऊंट डबल केली आहे. महाराष्ट्र शासनामध्ये स्वयंरोजगारासाठी जे अमाऊंट तुम्हाला 3,000 रुपये 3 लाख रुपये आम्ही देत होतो ती 6 लाख केली आहे वयाच्या 18 वर्षापर्यंत. आणि सैनिक कल्याण मंत्री साहेबांना आम्ही अशी विनंती केली आहे की आपण वयाची अट काढून टाका. त्यांनी काय केलं, शासनाच्या सेवेचं 58 वर्ष हे वय आहे, त्याच्यानुसार स्वयंरोजगारालाही 58 वर्षाची अट लावली आहे. ती अट काढून टाकावी. बचत गट जे महिलांचे आहेत त्याच्यामध्ये 10 लाख रुपये अगोदर आपल्याला मदत मिळत होती तुमच्या लोन अकाउंटला, ती आता 15 लाख रुपये केली आहे. त्यातला तुम्ही 1 रुपया परत नाही द्यायचा आहे, ते तुम्हाला मदत आहे. पण ते करा, ऑन ग्राउंड करा आणि त्याचा फायदा घ्या. तुमच्या जितक्या मुलांच्या शिक्षणाच्या योजना आहेत, शिष्यवृत्तीच्या योजना, ट्युशन फीची रिएम्बर्समेंट आहे, स्कॉलरशिप्स आहेत प्राईम मिनिस्टरची, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते सगळं डबल केले. जे परदेशात मुलं तुमची शिकायला जातात त्यासाठी 1 लाख रुपये 3 वर्ष ही मदत वाढ केली. अगोदर 50,000 रुपये होते. तुमची कुणाची मुलं मुली मेडिकलला लागली ते अगोदर 40,000 रुपये देतो आपण ट्युशन फी रिएम्बर्समेंट, आता 75,000 रुपये गेली दरवर्षी. आणि तुमची कुणाची मुलं इंजिनिअरिंगला असतील त्याला अगोदर आपण 20,000 रुपये देत होतो, ते आता 40,000 रुपये देतोय. तुमचा कोणाचाही मुलगा किंवा मुलगी एनडीए, ओटीए किंवा आयएमए मध्ये ऑफिसर बनला तर त्याला 1 लाख रुपये आपण इन्सेंटिव्ह द्यायचं हे केलंय, वाढवलाय. त्याचा ह्या सगळ्याचा फायदा घ्या. जे लोक इथं नाहीत त्या लोकांनाही व्हॉट्सअपद्वारे ही माहिती द्या आणि जास्तीत जास्त फायदा घ्या. आम्ही सोबत आहोत.
माननीय आमदार साहेब इथं आले, मॅडम इथं आल्या, सगळ्याच धन्यवाद मानतो. आणि मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. तर सैनिक खूप काही चुका करतात, चुका म्हणजे जाणबुजून नाहीत करत, त्यांना माहिती नाहीये, म्हणून आपण खूप छान मार्गदर्शन केलं. तरी आपण थोडंसं 2 शब्द अजून मार्गदर्शन करावं की त्यांनी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. धन्यवाद. त्यानंतर शेवटी आमदार साहेब बोलतील.